नमस्कार मंडळी, राम राम. कोकणी जीवन या चॅनलवर मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. आणि आज बघा, आम्ही आलोय आमच्या हळदीच्या मळ्यात. हे बघा, आता तुम्ही बघताय की पानं बघा पूर्ण सुकलेली आहेत हळदीची. तर आत्ता आपण समजा की हळद पूर्ण तयार झालेली आहे. तर आत्ता आपण हळद काढायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहताय बघा, पूर्ण जी हळदीची पानं आहेत ना, ही पूर्ण अशी सुकलेली आहेत बघा. म्हणजे आत्ता आपण समजायचं पूर्ण हळद तयार झालेली आहे. आणि हळद आहे ना, ही गावठी ही आम्ही पौष महिन्यातच काढतो. आणि आज बघा रविवार असल्यामुळं शाळेला सुट्टी, तरी जरा हे बघा मुलंसुद्धा भेटलेत, थोडी मत्तीला आणलेत त्यांना. तर आता आम्ही पहिल्यांदा आहे ना, ही पूर्ण जी पानं दिसत आहेत ना सुकलेली, ही कापून घेतो आणि नंतर मग हळद काढणार आहोत. हे बघा, ही अशी एक सुकलेली पानं आहेत ना, ती सर्व आधी अशी कापून घ्यायची. हे बघा, ही अशा प्रकारे सुकलेली जी पानं आहेत ना, ती अशी सरीच्या बरोबर अशी कापून घ्यायची. ही अशा प्रकारे. असं सावकाश कापून घ्यायची. नाहीतर हे बघा, हे असं हल्ली, हे बघा, हे हळद, हा कांदा तयार झालेला आहे व्यवस्थित. अशा पद्धतीनं पानं व्यवस्थित सुकलेली सगळं साफ करून घ्यायची. एकदम नीट कापत नाही सगळी. हे काय नदीत आणि बाबू इथं आपलं मित्रांनो बघा, एक मळी साफ करून झालेली आहे. एका दुसरी मळी पण तशीच आम्ही साफ करून घेतो. तर म्हणजे तुम्ही आता पाहताय की दोन्ही माया बघा कशा व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यात. आणि आता हे बघा, हे हळदीच्या सऱ्या आहेत ना, त्या दोन्ही बाजून आपण आता खणणार आहोत अशा. हे बघा, जरा असं सावकाश खणायचं, कारण हे बघा तुम्ही, हे बघा इथे हे लगत तसं हे हळदीचे आहेत ना, ही पोरं हे बघा, हे अशा प्रकारे बाहेर आलेली असतात. म्हणून सावकाश दोन्ही बाजून आहे ना, हे असं सावकाश खणायचं आहे. हे असं
तर म्हणजे तुम्ही आता पाहताय बघा, हे बघा कसा दोन्ही बाजून असा चर मारून घेतलाय सावकाश. हे बघा अशा प्रकारे. तर आपण आता बघूया हळद एक आधी पहिला काढून आपण बघतोय एकच. जोरा नसल्याने येत नाही तर बघा मित्रांनो कशा प्रकारे हळद खालून फुटले ना, हे तुम्ही पाहताय. हे बघा, हे आहे ना, ही हळद आहे नवीन फुटलेली. आणि हा जो मध्ये तुम्हाला भाग दिसतोय ना, एक दाखवतो मी काढून. हा बघा, हा कांदा आहे. हा परत पुढल्या वर्षीसाठी आपण ठेवू शकतो. हे खालचं आहे ना, हे अशा प्रकारे आपण हळद म्हणून काढून घेऊ शकतो. हे बघा, आणि हा कांदा आहे पुढच्या वर्षीचं बी. आणि हे सुद्धा आपण लावू शकतो हळकुंड, याचा पुढच्या वर्षी कांदा बनतो. हा अशा प्रकारे. हा बघा, हे सुद्धा आपण उपयोगात आणू शकतो कांद्यासाठी. हे बघा एकदम मजबूत तयार झालंय मित्रांनो शेणखतावर. एक नंबर हळद झालेली आहे. पाहताय तुम्ही, मजबूत मोठ्या प्रकारची हळद वाढलेली आहे. फक्त हे खणताना जरा असं सावकाश खणायचं आहे. हे बघा इथं येतंय व्यवस्थित. हे बघा, हे पण आता बघतोय मी, आता हे दुसरं काढलंय. हे तेवढंसं नाही झालेलं आहे. हे बघा, लहान आहे. अशा प्रकारे काढायची आहे. फुटलंय चांगला बी आहे कांद्याचं. हे बघा, म्हणजे हे कांदे आहेत. कांदे हे बियासाठी तयार होणार. पुढल्या वर्षीचं हे बी आहे, कांदे तयार. हे बघा, हे बऱ्याच प्रमाणात इथे कांदे निघाले बघा. 1 2 3 4 हे बघा 5 6 7 कांदे निघाले एवढ्या ह्याच्यात. हे बघा, चांगल्या पद्धतीने झालंय बघा. हे बघा कसा फुटलाय ते. याला एक नंबर मित्रांनो हळद झाले. हा, हे जरा हे फक्त काय उकरताना जरा सावकाश उकरायची, नाहीतर काय मग कांद्याला किंवा हळदीला इजा होऊ शकते म्हणून. तुम्ही पाहू शकताय. हे बघा,
अतिशय सुंदर अशी हळकुंड झालेली आहेत. हे बघा, एका कांद्यापासून आपल्याला एवढा मिळत आहे. एक नंबर पेना निघतंय. हे बघा, हे फक्त शेणखतावरच आहे मंडळी, दुसरं कुठलंही खत घातलेलं नाही हळदीला. ते आम्ही दोनदा फक्त जे गायरीत शेण असतं ना, जे आम्ही व्हिडिओत दाखवलं होतं मागच्या, तेच टाकलेलं आहे. मोठा झालेला आहे बेट. हे बघा, म्हणजे बघताय तुम्ही केवढा मोठा खाली गड्डा झालाय तो. त्याला येत पण नाही तो. हे बघा म्हणजे एकदम जबरदस्त फुटलाय त्याला. मित्रांनो, तुम्ही पाहताय बघा, रविवारची सुट्टी असल्याने मुलं सुद्धा हौशीनं काम करतायत. आलाय, चांगला आलाय. ठेव, काढा रे तुम्ही. हा, कोयते नको बाबू, घेऊ. हलवून काढ, हलवून. बघूया केवढा आहे. आहे ना? होय. सहज येतात हातान पण. काल्या, काम कर काहीतरी, काम कर काहीतरी, दाखव. हा काय ते घेऊन ये, इकडे घेऊन ये. गमेट ठेव, हळद गमेट टाक, टाक पटापट.
तर आता बघा मित्रांनो, तुम्ही पाहताय एका मळीची हळद हे आम्ही आता खणून घेतले. हे बघा, एका मळीची चांगल्या प्रकारे मिळालेली आहे बघा. तर पाऊस वगैरे व्यवस्थित, यंदा पावसाचं कसं बऱ्याच प्रमाणात पावसाचं प्रमाण होतं, चांगल्या पद्धतीनं पाऊस लागला ना, त्याच्यामुळे बघा ही हळद चांगली झालेली आहे. हे बघा, सगळीकडे व्यवस्थित झालेली आहे हळद. आता अजून एक मळी आमची खणायची आहे बघा, साफ करून ठेवले आहे मगाशी. ही बघा, ही आता एक मळी आहे ती आता आम्ही खणणार आहोत आणि बघूया त्याच्यात सुद्धा किती निघते ती. तर मित्रांनो, आता दुसरी मळी सुद्धा आमची खणून झालेली आहे आणि आत्ता सगळी हळद काढलेली आहे ना, ती आत्ता गोळा करतोय आम्ही. इथे एका ठिकाणी गोळा करा, इथे कलमाच्या मुदात. हां, करा तिथे, टाका एका ठिकाणी. माती झाडायची हा बाबू. तर मित्रांनो बघा, हळद आमची काढून झालेली आहे आणि एवढा ढीग आम्हाला हळद मिळाली आहे. तर आम्ही आता साफसफाई करतोय आणि हळद वेगळी काढतोय बघा तिकडे, आणि इकडे काढतोय हे बघा बी, म्हणजे कांदा जो असतो ना पुढच्या वर्षीसाठी लावण्यासाठी, तो इकडे काढतोय. टाक बाबू, टाक, राम दे, टाक ना, टाकतो पण सावकाश टाक पण. जाऊन दे, गमेल जाऊन दे. उचलणार नाही, सावकाश. हे गमेल घे बरं, गमेल आपली व्यवस्थित. जाऊ दे. मती काढ उचल, उचला. चल परत जाऊया. नाही ह्याची आहे ना मंडळी, हे आपण याची सुकल्याच्या नंतर ना
हळद करू शकतो. आणि हा आहे बघा, हे पुढल्या वर्षीसाठी कांदा बियाणं म्हणून हे व्यवस्थित ठेवावं लागतं. हा कांदा आहे. मग दाखवूया. अरे आता काम असं करा ना धबाधब. झाली ना आता आठवत झाली रे. चला रे. एक तरी काम कर. काय करू सांग, काय करू सांग. या बा खाली पडलेली नसतं तरी मीठ टाकले. भाईयो ह्याला काय काम नाही दिलं. टाकून तर द्यायला नसतं. तर मंडळी तुम्ही पाहिलात आम्ही पूर्ण आता हळदची साफसफाई करून झाल्याच्या नंतर हे बघा, हे आणखी हे 2 ठिकाणी आहे ना ही हळकुंड मिळालेली आहेत. म्हणजे ह्याची आपण दळून हळद पाडू शकतो. आणि हे इकडे आहे बघा, इकडे बघताय ना हे कांदे आहेत म्हणजे बी. हे पुढल्या वर्षीसाठी आम्ही ठेवणार आहोत, पण हे अजून व्यवस्थित साफ करायचं आहे आणि शेण वगैरे लावून हे व्यवस्थित ठेवावं लागतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद.